कितना गरम हो रहा है इधर किधर यांच्या आयल्यांच्या गावाला अंगाची सालटी निघते सालटी नाही सांगते कितना कमवायला आहे आयलँड मग बघलं ना आता आमचे कसं आगरी पिसाल्यान खवाल्यान हा ना मग जर तुम्ही आगरी शिकले नाही मराठी बोलले नाही काय? अनूप चतुर्वेदी. हा तर मराठी येते तुम्हाला नहीं मालूम. मग तुम्ही किती वर्ष झाले इथे राहता? मैं 2006 से हूँ. 2006 मतलब 25 साल हो गए. 20 वर्ष होऊनच गेली तुम्हाला. मग दादा तुम्ही का असं म्हणजे का वाटतं तुम्हाला मराठी शिकावी नाही असं आहे का? मेरा घर गुजरात में भी है और यहाँ पे भी है. दोनों जगह मैं दोनों जगह रहता हूँ. हाँ अभी यहाँ पे है ना लॉकडाउन के बाद यहाँ पे आए. ना. लॉकडाउन में. मग इथे तिकडे गेलो सर तुमच्या गुजरात मध्ये आम्ही आलो आणि 80% आपण जर आम्ही मराठी यूज केली तिथे म्हणजे मराठीच भाषा वापरली ते तो तुम्हाला चालेल का? नहीं वो तो बात सही है ना. बरोबर ना. मग तुम्ही इथे राहता इथे कमवता इथे खाता इथे तुमचा उदरनिर्वाह चालू आहे मग तुम्ही मराठी का नाही शिकू शकत? नहीं मराठी का मतलब मराठी मेरा इसके लिए नहीं आया क्योंकि मैं कॉल सेंटर में गाड़ी चलाता हूँ और उधर ज्यादातर यूपी वाले ही नाही असं मलाड कसं में, नाही. मलाड में हाँ है ना. हाँ और हमारे को कुछ बोलने का जरूरत भी नहीं पड़ता है क्योंकि हमको पेपर मिलता है इंग्लिश में मिलता है इंग्लिश में ही उसका बस का टिक मार्क किया. ना मग जो पॅसेंजर तुमच्यामध्ये बसतो तो पैसेंजर नहीं आता है हमारी गाड़ी में. हाँ कंपनी के एम्प्लॉय आते हैं. एम्प्लॉय मध्ये येते. हाँ, हाँ. मलाड कॉल सेंटर है मग ना. तुम्ही इथे समजा वावरता बरोबर या एरियामध्ये फिरता आता रिक्षामध्ये आले तुम्ही ट्रेनला चालले मग तेव्हा तिथे जेव्हा आमचे स्थानिक लोक आहेत बरोबर तुमच्याशी संवाद साधतात मग तेव्हा कसं बोलता तुम्ही? वो तो मैं सब लोग हिंदी में ही बोलता हूँ. कैसा- यहाँ से रिक्शे वालों से भी हिंदी में बोलता हूँ. नाही अभी ना उधर भी खड़ा था वो मग खड़े जेव्हा आम्हाला जर तुमची भाषा बदलायची तर तुम्ही इथं जर राहणार असाल तर तुम्ही मराठी बोलले पाहिजे. मग तुम्ही शिकाल का नाही मराठी? थे. अभी सीखने का वही है ना हम लोगों को कभी जरूरत पड़ा ही नहीं. नाही ना जरूरत पडेल ना असं नका सांगू तू बाई. अरे आमचे राजन रेवाचं आमच्यान खातं आमच्यान पितं तर जेव्हा तुम्ही जेव्हा सांगताल तर जरूरत नाही पडत मग रेवाची जरूरत तुम्हाला पडते हाँ हाँ वो सही है. बरोबर ना. रेता खाता ना तुम्ही तेव्हा ती जरूरत आहे का आपल्याला? तुला जेवायला दिला नाही मी बरोबर तर ती तुला लागणार नाही. हाँ, हाँ. मग मराठी आम्हाला लागते तर तुम्ही त्याला देत नाही बरोबर ना. शिकाल ना तुम्ही मराठी शिकाल ना तरच या महाराष्ट्रात टिकाल नाही तर मग गुजरात मद्रास म्हणजे आपला पंतप्रधान बरोबर मोदी साहेब बरोबर तो पण मराठी बोलते बरोबर ना. वो तो हर एक जगह ही हर एक मग भाषा तो सीखता है. जर शिकले तर तुम्हाला शिकायला काय होईल? अभी वो बंगाल में गया तो हाँ? वो बंगाली बोल रहा है. मग तो जर 20 वर्ष आहे राहिले यो 20 वर्ष 20 नहीं मैं आपको क्या बोला 20 साल से मैं यहाँ पे नहीं हूँ. हा मैं लॉकडाउन में मेरा घर उधर भी है इधर भी दोनों तरफ है. तो मैं इधर भी जाता मला हूँ उधर भी. तुला तेच सांगायचं दादा तू तिधर भी रे ना इधर भी रे बरोबर ना. पण मराठी बोल हा नाही तर हे आमचे सगळे भाऊबंद ना तुझे पडतील होल हा. म्हणून सांगता बाई आया मराठी शिकशील तर टिकशील हा नाही तर भिकायला लागशील समजलं. म्हणून सांगता जय महाराष्ट्र बोल. जय महाराष्ट्र. मैं महाराष्ट्र बोलता हूँ. हे जर युपीचे असतील ना हा. तर यांनी आपल्या गावाला जाताना वर्षातून एकदा फक्त पिकनिक साठी जाता नाहीये हा असं सांगूच नाही की आम्ही आमच्या गावाला खुद्द गावाला जोडले म्हणून सांगू शकत नाही. यांचं गावात राहिलं तर युपी यांचं गाव राहिलंच नाही. कितना गरम हो रहा है इधर किधर यांच्या आयल्यांच्या गावाला अंगाची सालटी निघते सालटी नाही सांगते कितना कमवायला आहे आयलँड मग बघलं ना आता आमचे कसं आगरी पिसाल्यान खवाल्यान ना मग जर तुम्ही आगरी शिकले नाही मराठी बोलले नाही युपी बिरो काय ते लोक गावाला बा. यांचे आहे नड्याला काय लोक दोष आमच्या महाराष्ट्र काय लोक ना हे काय माहितीये का आपलं नेता ना भडवान हे हा. नेता भडवान हा. एका टायमाला सांगतील का आम्ही आता आपण मराठी एकीकर यांच्या आईला जाऊ सगळं भडवान चाललं. आप जो बोल रहे हो वो सही सही बोल रहे हो. देखो एक बात मेरी एक बात सुनो. जब भी इलेक्शन का टाइम आता है तब उनसे तब नहीं पूछते कि तुम यूपी वाले हो कि मराठी. अरे लेकिन तुम जिधर का खाते हो ना उसका गुण गाव ना मराठी मध्ये बोल ना तू त्याच्यामध्ये मराठी मध्ये बोल. युपी बियाला किती महाराष्ट्र ना एक मिनिट. युपी बियाला हा, किती हे महाराष्ट्र ना. तुम्ही कुठचे कुठचं गाव. गुजरात नहीं मैं गुजरात यूपी का. यूपी का म्हणजे मग गुजरात का? मराठियों ने यूपी को भी संभाला है. हाँ. इतिहास में जाके देखो 300-400 साल पहले पेशवा ने संरक्षण दिया ना आपको. हाँ, हाँ. हाँ आम्ही तुम्हाला संरक्षण दिला. मैं सबका मान सम्मान हाँ. करता हूँ हर एक तो का. हम लोग योद्धा आहे. मराठी बोलणार नाही. आम्ही योद्धे आहोत. योद्धे आम्ही पराक्रमी आम्ही लढे हुए आहोत. औरंगजेब ने क्या कहा था
मराठा का मतलब क्या? महाराष्ट्र मरने से नहीं में- डरने वाला वो मराठा. वा 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 भाऊ परत 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 बोला शिवछत्रपती महाराज की जय संभाजी महाराज की जय. दादा तू आता मराठी बोलशील का नाही? मराठी बोलायला नहीं लागला. देखो मैं सीखने की कोशिश करूंगा. अभी उन्होंने बोला है कि हाँ. हम लोग को कोई पेपर वगैरह देंगे हाँ. तो सीखेंगे. हाँ. क्योंकि हम लोग है ना नाइट में काम करते रिटायर झाले हैं. दिन में आके सो जाते हैं. आता मी तुला सांगतो ना त्या पद्धतीने बोल बोल. मी मराठी मराठी शिकणार. सीखणार. मी मराठी मराठी बोलून दाखवणार. दाखवणार. मी मराठी हाँ. मी मराठी शिकलो शिकलो तरच तरत आया आया. शिकल. हा उन्होंने अभी बोला है ना कि बरोबर. तो ये पहली मई से वो हाँ. पेपर देंगे. ओके नक्की नक्की देणार ना देखो- तुम्हाला देणार देखो, आहे. तुम्ही जितनी शिका. जितनी ज्यादा भाषा आएगी उतना ज्यादा धंधा होगा. बरोबर. ठीक है कि नहीं? ओके. अगर आप कसं है आहे कि नहीं? माहिती आहे का तुम्हाला इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आम्ही भूमिपुत्रांनी मराठी माणसांनी करून दिलं म्हणून तुम्ही इतर बरोबर राज्यामधून दादा. इथे आला तुमचे व्यवसाय सेटल केले तुम्ही इथे आलो येऊन तुमची प्रगती केली तुम्ही तुमच्या राज्यामध्ये चांगलं ग्रोथ केली इथे पण केली का केली कारण आम्ही कुठेतरी त्याग केला तुम्हाला आमच्या ताटामध्ये खायला बसवलं पोषक वातावरण दिलं समजलं पोषक वातावरण म्हणजे पोषक सुदृढ. वातावरण दिलं हा. एक चांगलं वातावरण तुम्हाला व्यवसाय करायला म्हणजे मला हिंदीमध्ये बोलतो ना भाईचारा हमारे पास था आमच्याकडे आहे तो भाईचारा या अनुषंगाने आता तुम्ही आतापासून 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे त्या निमित्ताने मराठी शिका लवकरात लवकर तुमच्यावर मराठी लादली नाही पाहिजे तुम्ही ती स्वीकारली पाहिजे